ते तर हायकोर्टात गेले, तुम्हाला डिस्क्वालिफाय का नाही केलं स्पीकर? मला आज काढावं, मला आज डिस्क्वालिफाय करा. मला काही या डिस्क्वालिफिकेशन फिकेशनने काही फरक पडत नाही. काय फरक पडतो डिस्क्वालिफिकेशननी? नाही राहिलो आमदार, काय फरक पडतो? आपल्याला ना सत्तेची लालच आहे ना सत्ताधारी होण्याची लालच आहे. पण त्याच्यामुळे गोल टार्गेट, गोलपोस्ट असतात ठरलेलं. तुमचं गोलपोस्ट महाविकास आघाडी एकत्रित होती महाराष्ट्रामध्ये अजित पवार जाण्याआधी, त्यावेळेला गोलपोस्ट तुमचं ठरलेलं होतं की भाजपला तुम्हाला हिट करायचं आहे, कारण एकनाथ शिंदे आधीच गेलेले होते. आता ते गोलपोस्ट एका पक्षाचे दोन पक्ष, दोन पक्षाचे चार पक्ष झाले इथे, त्यामुळे गोलपोस्ट बदल. तुमचा प्रमुख शत्रू कोण आहे आता? भाजप आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे, एकनाथ शिंदे आहे. त्याच्यात काय वेगळं सांगायचं? भाजप. कारण का ह्या सगळं करण्यामागे कोण आहे? यू विल हॅव टू फाईट दॅट आयडिओलॉजी. हे सगळे हिमनगाच्या वरचं टोक पण नाही ते. तुम्हाला हिमनगाशीच लढावं लागेल. हे ह्यांच्या मर्जीने गेलेत असं तुम्हाला वाटत नाही? हे ह्यांच्या मर्जीनेच गेले ना. असं कसं म्हणता की ह्यांच्या मर्जीने नाही गेले? तुमच्या मनाविरुद्ध कधी तुम्ही पाऊल टाकता का? कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता. बेवफा होने के पहले सोचना तो चाहिए वफाई में कितनी ताकत है. हम बेवफा, आठवतं ना? हरगिज न थे पर हम वफा कर ना सके. याच्यात खूप अर्थ आहे. वफादारीला खूप किंमत आहे जगामध्ये. नाही तर शिवाजी महाराज मदारी मातरला घेऊन गेलेच नसते आणि मदारी मातर त्या जागेवर झोपलाच नसता. शिवा काशीत लढलाच नसता. शिवाजी महाला उभा राहिलाच नसता. खूप किंमत आहे तुमच्या निष्ठेला, तुमच्या भक्तीला, तुमच्या इमानदारीला. महाराष्ट्रात नाही जगात खूप किंमत आहे.